नगराध्यक्ष पदासाठी निर्भीड ॲड. रामनाथ सदाफळ मैदानात, राहात्यात राजकारणात भूचाल. राहाता नगरपरिषद निवडणूक 2025च्या रणधुमाळीत आम आदमी पार्टी आप ने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीमुळे शहरातील राजकीय गरमी अचानक वाढली आहे. यंदाची निवडणूक पारदर्शकता विरुद्ध सत्तेचा दुरुपयोग अशी रंगणार असल्याचे चित्र समोर येत असून आपकडून नगराध्यक्ष पदासाठी ॲडव्होकेट, ज्येष्ठ पत्रकार, निर्भीड आरटीआय कार्यकर्ते रामनाथ भाऊसाहेब सदाफळ यांची अधिकृत उमेदवारी जाहीर होताच राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत. रामनाथ सदाफळ एकाच व्यक्तीत जनतेचा आवाज, पत्रकारिता आणि वकिलीचा संगम राहता शहरात गेल्या अनेक वर्षांत जी काही निडर, स्पष्ट बोलणारी आणि बेधडक भूमिका घेणारी माणसे दिसतात, त्यात सर्वात वरचे नाव म्हणजे ॲड. रामनाथ सदाफळ. पत्रकार म्हणून अन्यायाविरुद्ध लिहिले, दाखवले आणि उघडे पाडले. सदाफळ यांनी पत्रकार म्हणून शेकडो प्रश्न थेट प्रशासनाच्या टेबलावर आणले. त्यांच्या निर्भीड बातम्यांमुळे अनेक प्रकरणांवर फाईल्स हलल्या, अधिकारी जागे झाले. कार्यकर्ते म्हणून जिथे भ्रष्टाचार, तिथे दडवलेली माहिती शहरासमोर आणण्यासाठी त्यांनी चा शस्त्रासारखा वापर केला. अनेकांना मिळणारे हक्क, सुविधा आणि उत्तर त्यांनी मिळवून दिली. वकील म्हणून जनतेसाठी न्यायालयात आवाज, सामान्य लोकांना न्याय मिळवून देण्याकरिता ते नेहमी आघाडीवर राहिले. कायदा, नियम आणि प्रक्रियेची खोल समज असल्याने ते प्रशासनाच्या कामकाजावर बारीक लक्ष ठेवतात. ह्यापूर्वी आमदारकीची निवडणूकही लढवलेली, राजकीय अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. मनसेमध्ये असताना त्यांनी अनेक मुद्द्यांवर आक्रमक भूमिका घेतली. अगदी आमदारकीची निवडणूकही त्यांनी लढवली, म्हणजेच लोकांमध्ये त्यांचे नेटके जाळे आणि जनमानसातील स्वीकार आधीपासूनच होता. परिपूर्ण टीम, शिक्षण, सेवा आणि जनसंपर्काचा संगम आपने ज्या उमेदवारांची घोषणा केली आहे, ते देखील जनतेत मिसळणारे आणि विश्वासार्ह आहेत. गायकवाड जयंत दामोदर, प्रभाग क्रमांक 8. चिकित्सक म्हणून मोठा अनुभव, गरजूंसाठी अनेक सामाजिक उपक्रम, आरोग्य प्रश्नांवर जनजागृती, प्रभागात त्यांच्याबद्दल विशेष आदर. महेश अरविंद भालेराव, प्रभाग क्रमांक 5. अनेक वर्षांपासून जनसंपर्कात, लोकांच्या तक्रारी तत्परतेने सोडवणारे, सुशिक्षित आणि जबाबदार प्रतिमा. झाडूची ताकद, भ्रष्टाचारावर थेट स्वच्छ प्रहार. आम आदमी पार्टीचे मुख्य उद्दिष्ट स्पष्ट, भ्रष्टाचारमुक्त, पारदर्शक आणि जनतेला उत्तरदायी प्रशासन. राहत्यात अनेक वर्षे वाढत आलेले गोंधळलेले व्यवस्थापन, अपूर्ण कामे, पाण्याचा प्रश्न, ड्रेनेज, नगररचना, निधीतील अपव्यय हे सर्व प्रश्न मिटवण्यासाठी झाडू हेच सर्वात योग्य शस्त्र असल्याचे सदाफळ यांनी स्पष्ट केले आहे. राहता तयारीत, कारण सदाफळ हे लोकांचे नेते. निर्भीड भूमिका, सत्तेच्या, पैशाच्या आणि दबावाच्या राजकारणापुढे झुकण्याचा स्वभाव. तडफदार वक्तृत्व, सभा असो, मुलाखती असोत किंवा सामान्य नागरिकांचा प्रश्न, सदाफळ यांची मांडणी नेहमी धारदार. सर्व समाजघटकांचा पाठिंबा, महिला, तरुण, वकील वर्ग, पत्रकार, आरोग्य कर्मचारी, दुकानदार, सर्वांच्या मनात ठसलेले नाव. आम आदमी पार्टीची स्वच्छ प्रतिमा, दिल्ली आणि पंजाब मॉडेल पाहता राहता नागरिकांमध्ये बदल करण्याची भावना निर्माण. राहता तयार आहे आणि संघर्षासाठी सदाफळही तयार. या निवडणुकीत आप पहिल्यांदा एवढ्या ताकदीने उतरली असून रामनाथ सदाफळ यांच्या उमेदवारीमुळे निवडणूक जोरदार होणार हे स्पष्ट झाले आहे. जनता बदलाच्या प्रतीक्षेत आहे. प्रशासनासमोरील प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी एक ठोस, समर्थ आणि निर्भीड नेतृत्व हवं आणि हे नेतृत्व देण्यास सदाफळ सक्षम आहे, असे शहरात वातावरण तयार होत आहे.